खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जमावबंदी आदेश जारी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळातील 18 पैकी 13 सदस्यांनी 2 नोव्हेंबर रोजी सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे दाखल केला होता. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय विलासरावजी देशमुख टीएमसी यार्ड येथे विशेष सभेचं आयोजन करण्यात आले आहे. परंतु शहराचा संवेदनशील इतिहास आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी कलम 163 अंतर्गत आपल्या प्रदान अधिकाराचा वापर करून जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहील. या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी यार्ड परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस किंवा वाहनास प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणीही जमाव जमवू शकत नाही, घोषणा देऊ शकत नाही आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. खामगाव बाजार समितीतील ही राजकीय लढत आता निर्णायक टप्प्यात आली आहे. 14 नोव्हेंबर रोजीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेतील पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक ताज्या बातमीचा अलर्ट तुम्हाला मिळेल.